कसं झालंय ना मित्रांनो, की या निसर्गाचा ऱ्हास करायचा कंपनीवाले, कारखान्यावाल्यांनी आणि भोगायचं हे फक्त शेतकऱ्यांनी. का? तर इथं बघा, वरती सगळं आभाळ दाटून आलेलं आहे. हे आभाळ दाटून आलेलं आहे आणि खाली सोयाबीन बघू शकताय आपलं. हे सोयाबीन पिकलंय आता. काढाय आलेलं आहे. 4 दिवसात काढायला येईल. पण आता पाऊस पडला ना, की पुन्हा पुढे जाणार आहे आणि रानात शिरता सुद्धा येणार नाही. हे निसर्ग बदलतोय. निसर्गाचं जे चाललेलं आहे, निसर्ग केव्हाही कुठलंही रूप धारण करतोय आणि करतात सगळं निसर्गाचं हानी होते. ती कंपनी, कारखानदार असल्या लोकांमुळे होते आणि हे भोगावं लागतंय ते फक्त आपल्यासारख्या शेतकरी बांधवांना. तर निसर्ग सुद्धा आपल्यावरती कोपला आहे कारण ह्याचं आपण नाहीये. आपल्याला फक्त भोगावं लागतंय. तर कंपनीवाले आणि कारखानदारांनी जरा निसर्गाचा विचार करावा. निसर्गाचं नुकसान तुम्ही करताय, पण हे भोगावं लागतंय आम्हाला शेतकऱ्यांना. आता चांगलं सोयाबीन सोन्यासारखं आलंय बघा, पण वर सगळं आभाळ भरून आलंय. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे आता मित्रांनो. हे दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो. आता हे जे किती तारांबळ होणार आहे ना, हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती.